दोन्ही बाजूंचे अशील हजर आहेत? नाही सर, माझे अशील गैरहजर आहेत. त्यांची तब्येत ठीक नाहीये. हा त्याचा अर्ज आणि मेडिकल रिपोर्ट. अहो जज साहेब खोटं बोलताय ते. ह्यांच्या आशिलाला मी मगाशी बाहेर बघितलं होतं. कालिंदी मॅडम, तुम्ही बोलणार आहात का तुमचे अशीलच केस लढणार आहेत? येस युअर ऑनर, आय एम सॉरी. सॉरी का? आपण का सॉरी बोलायचं? अहो, मी खरं ते सांगतोय. जालिंदर इथं येऊन गेला होता मगाशी. हे कोर्ट आहे, इथे पुरावे बोलतात. काही पुरावे असतील तर दाखवा, नाहीतर शांत राहा. कालिंदी मॅडम, येस युअर ऑनर. तुम्ही तुमच्या पहिल्या साक्षीदारांना बोलवू शकता. येस युअर ऑनर. माझी पहिली साक्षीदार आहेत मिसेस मालन निंबाळकर. प्लीज तुम्ही ओळख करून द्या तुमची. मी मालन निंबाळकर, जालिंदर निंबाळकर ह्यांची बायको. तुम्ही जालिंदर निंबाळकरांची दुसऱ्या पत्नी आहात. त्यांनी पहिल्या पत्नीची हत्या केली असा जबाब तुम्ही दिलाय. हे तुम्हाला मान्य आहे? भाई साहेब, मी एकदम शुद्धीत दिलाय तो जबाब. विचार करा, तुमच्यावर कोणताही दबाव नाही ना? कारण तुम्ही खोटा जबाब दिला आणि तो खोटा ठरला तर त्यासाठी तुम्हाला शिक्षा होऊ शकते. भाई साहेब, मला या समजाची जाणीव आहे आणि जालिंदर निंबाळकरला फाशी होण्यासाठी मला अजिबात खोटं बोलायची गरज नाही. त्याच्या कर्मानंच त्याला शिक्षा मिळेल. मी जे काय सांगेन ती समज खरं खरं सांगेन. साहेब, माझ्या बहिणीसारख्या शालन अक्कासनी जालिंदर निंबाळकरनी माझ्या डोळ्या देखत दरीत ढकलून दिलं. ही एकदम खरी गोष्ट आहे आणि मी माझ्या जबाबावर एकदम ठाम आहे. ठीक आहे, बाकी काय सांगायचं तुम्हाला? नाही साहेब. तुम्ही जाऊ शकता. कालिंदी मॅडम, येस युअर ऑनर. इथून पुढे नियम मोडलेले मला अजिबात चालणार नाहीत. नियम माहीत नसतील तर तुमच्या अशिलांना समजावून इथे घेऊन येत चला. येस युअर ऑनर, आय एम सॉरी. द कोर्ट इज अर्जंट. मॅडम मॅडम ऐकून तरी घ्या माझं. चुकलं हो माझं, पण सूर्यकांत, कोर्ट म्हणजे तुम्हाला काही तुमच्या गावचा पार वाटतो का? कोर्टामध्ये अरेरावीची भाषा नाही, पुराव्याची भाषा चालते. इथून पुढे जर असं झालं ना तर मी तुमची काहीही मदत करू शकणार नाही. हातची केस घालवाल तुम्ही. हो पण मॅडम मी काय चुकीचं बोललो तुम्हीच सांगा मला. अहो तो वकील खोटं बोलत होता त्यामुळे मी चिडून ते त्यांचं काम करणारच. त्याला काउंटर म्हणून आपल्याला पुरावे सादर करायला लागणार आणि ते काम माझं आहे. कोर्ट भावनेवर नाही पुराव्यांवर चालतं सूर्यकांत. मॅडम, पर सूर्या खरंच बोलतोय. अहो, जालिंदरनी खरंच माझ्यावर हल्ला केला होता. मालन मॅडम, मला कळतंय ते सगळं, पण ह्या सगळ्यामध्ये ना तुम्ही सगळ्यात जास्त काळजी घ्यायला पाहिजे, कारण तुम्हाला धोका आहे सगळ्यात मोठा. हा चला. आणि हो सूर्यकांत, एक काम करा, तुम्ही आज 7 वाजता बरोबर 7 वाजता पोलीस स्टेशनला जा. ओके, चला. बाईसाहेब, थोडक्यात वाचला बर का तुम्ही. हा, पण डॅडी परत येणार, तुम्ही तयारीत राहा. नाही, तुम्ही किती बी तयारी करा, पण जिंकणार तर डॅडीच, आधीच सांगून ठेवतो. साहेब, हे SP साहेब आणि साहेब हे सूर्यकांत जगताप.
जालिंदर निंबाळकरांच्या विरोधात कंप्लेंट करणार आहे. नमस्कार, मी विक्रम राऊत. मला कालिंदीचा फोन आला होता म्हणून इकडे शहानिशा करायला आलो होतो. मी कालिंदीला ओळखतो, आम्ही चांगले मित्र आहोत. बरं मला सांगा, खरंच तुम्ही कोर्टाच्या बाहेर जालिंदरला पाहिलं होतं? नीट आठवा, त्याचा चेहरा पूर्णपणे पाहिला होतात का? हा साहेब, मी गळ्यातली चेन बघितली होती आणि तशीच चेन डॅडी पण घालतात. एक मिनिट. हे बघा सर, त्या रेकॉर्डप्रमाणे बरोबर 9 वाजता जालिंदर निंबाळकर यांना दवाखान्यात नेण्यात आलं आणि त्यानंतर साधारण 1 ते 1.5 तासानंतर त्यांना इथे आणण्यात आलं. तेव्हापासून आत्तापर्यंत जालिंदर निंबाळकर इथेच आहेत. याचाच अर्थ जालिंदर निंबाळकर हे कोर्टात गेलेलेच नव्हते. आणि तुमच्या म्हणण्यानुसार तुम्ही जो प्रसंग सांगताय ना, तो एकतर खोटा आहे किंवा त्यामधील व्यक्ती तरी वेगळी आहे. आणि कुठलाही पुरावा नसताना एखाद्यावर धडधडीत आरोप करणं आणि तेही कोर्टामध्ये, हे जरा गैर आहे सूर्यकांतराव. त्यामुळे इथून पुढे जरा काळजी घ्या, नाहीतर लय महागात पडेल तुम्हाला. इन्स्पेक्टर, तुम्ही तक्रारदाराची मदत करायची सोडून त्याला धमकवता कसलं? आपलं काम निकाल सांगायचं नाही तर शहानिशा करायचं आहे, लक्षात ठेवा. सॉरी सर. सूर्यकांतराव या. सूर्यकांतराव, जालिंदरने या भागात बरीच लोक पेरून ठेवली आहेत. पैशाच्या जोरावर त्यांनी सगळ्यांना आपलंसं करून घेतलं. त्यामुळे तुम्ही सावधान राहा. इथून पुढे काही झालं तर मला कळवा, नाहीतर कालिंदीला कळवा. येतो मी, काळजी घ्या. आणि हो, कोर्टात काही बोलू नका प्लीज. होय साहेब, पण कालिंदी मॅडमनी सांगितलं म्हणून तुम्ही इथवर आलाय का? तुम्हाला सांगितलं ना की आम्ही चांगले मित्र आहोत म्हणून. ती फक्त वकील नसून ती चांगली समाजसेविका आहे आणि त्यामुळे मी तिला नाही म्हणू शकतच नाही. तुम्हाला कळेलच हळूहळू. येतो मी, काळजी घ्या. फार हसायला येत आहे ना तुम्हाला? ठीक आहे, हसून घ्या. तुम्हाला वाटत असेल की या सगळ्यामधून तुम्ही वाचाल, पण एक गोष्ट लक्षात ठेवा डॅडी, आता माझं आणि सूर्याचं फक्त एकच ध्येय आहे, तुम्ही केलेल्या पापांची शिक्षा देणं. हो, ही तर फक्त सुरुवात आहे. या सगळ्यामध्ये आम्ही तुमची अशी अवस्था करू ना की तुम्ही याचा विचारही केला नसेल. हे जे तुमचं हसणं आहे ना, ते लवकरात लवकर रडण्यात बदलून टाकू आम्ही, हा शब्द आहे माझा.